या कथेच्या सुरुवातीला आपल्याला सांगितले जाते की 2000 वर्षांपूर्वी जेव्हा निमित्झ एलियन पिकोलो पृथ्वीवर आला तेव्हा त्याने तेथे विनाश आणि अंधार आणण्यास सुरुवात केली होती. आणि त्याने हे सर्व आपल्या विद्यार्थी ओजारोच्या मदतीने केले. त्याने लाखो लोकांचे प्राण घेतले आणि पृथ्वी जवळजवळ विनाशाच्या उंबरठ्यावर होती. पण एके दिवशी शूर योद्ध्यांच्या एका चमूने माफुबा नावाचे दैवी जाळे तयार केले, ज्याने पिकोलोला पृथ्वीच्या खोलीत अडकवले. आणि त्याचा विद्यार्थी ओजारोही कुठेतरी गायब झाला, ज्यामुळे जगाला शांती आणि आनंद परताला. मग आता आपल्याला वर्तमानाचे दृश्य दाखवले जाते, जिथे त्याचे आजोबा गोकू नावाच्या मुलाला मार्शल आर्ट शिकवत आहेत. तो त्याला सांगतो की लढण्याचा एकच नियम आहे, तो म्हणजे कोणताही नियम नाही. मग तो त्याची परीक्षा घेतो, ज्यात तो दोरीवर लढू लागतो. आणि म्हणतो की जो प्रथम पडतो तो हरतो. आणि ते त्याच्यावर हल्ले करू लागतात. गोकू त्यांच्या हल्ल्यातून सुटतो आणि कसातरी समतोल राखतो. आणि किडीच्या सहाय्याने तो गोहानला विचलित करतो आणि त्याच्यावर हल्ला करू लागतो. पण तो आपल्या शॅडो क्रेन स्ट्राईक पॉवरने त्याला खाली सोडतो. गोकू म्हणतो की मी शॅडो क्रेनचा हल्ला कसा थांबवू शकतो, मला ते दिसत नाही. तर गोहन त्याला समजावून सांगतो की तू तुझ्या बाह्य इंद्रियांचा भरपूर वापर करतोस. ऐकताना, पाहताना या सर्व गोष्टींची गरज नसते. खरी शक्ती आतूनच येते. तुमची जादुई शक्ती हीच तुमची खरी ढाल आणि सर्वात मोठे शस्त्र आहे. म्हणून आपल्या की ऊर्जेचा वापर करा. गोकू प्रयत्न करतो पण तो आपली की ऊर्जा सक्रिय करू शकत नाही. तो त्याला सांगतो की मला काहीच वाटत नाही. पण तो आजोबांना सांगतो की एक दिवस मी की एनर्जी वापरायला शिकेन. मग गोकू त्याला सांगतो की शाळेत कोणी माझ्याशी बोलत नाही. माझा कोणी मित्रही नाही कारण प्रत्येकाला वाटते की मी वेगळा आहे. गोहन त्याला सांगतो की तू वेगळा नाही तर खास आहेस. आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन गिफ्ट दिले. गोकू त्याला विचारतो की हे काय आहे. गोहान त्याला सांगतो की हा एक ड्रॅगन बॉल आहे ज्याला 4 तारे आहेत. म्हणून त्याला सुशिंचू म्हणतात. या जगात फक्त 7 ड्रॅगन बॉल आहेत. त्यापैकी 1 ते 7 तारे आहेत. गोकू त्याला विचारतो की या ड्रॅगन बॉलची ताकद काय आहे. गोहान त्याला सांगतो की ड्रॅगन बॉल काहीच करत नाही. पण जर तुम्हाला 7ही ड्रॅगन बॉल मिळाले तर तुम्ही तुमच्या मालकाची एक इच्छा पूर्ण करू शकता. त्यामुळे काळजीपूर्वक ठेवा. तो एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. गोकू आजोबांचे आभार मानतो. मग तो त्याच्या शाळेत येतो. कारण तो युनिटेक हायस्कूलमध्ये शिकत होता. पण जेव्हा तो आपली सायकल पार्क करतो तेव्हा मागून एक कार येते आणि त्याच्या सायकलला धडक देते. त्या गाडीत फुलर आणि अंगार नावाची 2 मुले आहेत जी गोकूला नेहमी त्रास देत असत. गोकू त्याला सांगतो की तुला माझ्या सायकलसाठी पैसे मोजावे लागतील. फुलर त्याला सांगतो की मी तुला पैसे देणार नाही. तुला पैसे हवे असतील तर तुला माझ्याशी लढावे लागेल. आणि तो त्याला मुक्का मारायला सांगतो. पण गोकू त्याला मारत नाही. कारण त्याच्या आजोबांनी त्याला लढण्यास मनाई केली होती. फुलर त्याला मूर्ख म्हणतो आणि तिथून निघून जातो. पण गोकू काहीच करू शकत नाही. या प्रकरणातून कसेबसे परत आलेला पिकोलो आपल्याला दिसतो. त्याला ड्रॅगनचे सगळे बॉल घ्यायचे होते. त्यामुळे तो आपला मित्र माईसोबत एका गावावर हल्ला करतो. त्याला कळतं की एका मुलीकडे ड्रॅगन बॉल आहे. माई मुलीला मारते आणि ड्रॅगन बॉल मिळवते. शिक्षक वर्गात ज्योतिषशास्त्र शिकवत असलेल्या शाळेचे दृश्य आपण पाहतो. 2 आठवड्यांनंतर पूर्ण सूर्य मावळणार असल्याचे शिक्षक सर्वांना सांगतात. गोकू त्याचा क्रश, चिची पाहत आहे. त्याला ती खूप आवडायची. त्यामुळे तो अभ्यासाकडे लक्ष देत नाही. तर शिक्षक त्याला विचारतात की आपले पूर्वज सूर्याबद्दल काय म्हणतात. गोकू त्याला सांगतो की माझ्या आजोबांची गोष्ट अशी आहे की निमित्झ नावाच्या परकीय वंशाने हजारो वर्षांपूर्वी आपले जग उद्ध्वस्त केले. पण त्याची कहाणी कोणीच गांभीर्याने घेत नाही. आणि प्रत्येकजण त्याची खिल्ली उडवतो. क्लास संपल्यावर चिची जेव्हा आपल्या प्रोजेक्टची फाईल काढण्यासाठी क्लास लॉकरमध्ये जाते तेव्हा तिचे लॉकर उघडत नाही. गोकूही हे सगळं बघत असतो. आणि तिथले सर्व लॉकर उघडण्यासाठी तो आपली शक्ती वापरतो. चिची त्याला हे करताना पाहते. तर ती त्याच्या मागे जाते आणि त्याला विचारते की तू हे सर्व केलेस का. तर मी जे केलं ते गोकू सांगतो. यावेळी चिची म्हणते की तुम्हाला तुमची ऊर्जा वापरायची आहे. त्यामुळे गोकूला तिला ऊर्जेबद्दल कसं माहीत आहे हे विचारल्यावर आश्चर्य वाटतं. तर ती म्हणते की माझं नाव चिची आहे. याचा अर्थ मी मूर्ख आहे असा होत नाही. आणि ती त्याला आज रात्री तिच्या पार्टीला बोलवते. गोकू म्हणतो मी येईन. रात्री गोकू पार्टीला जायला तयार होतो आणि तो घराबाहेर पडू लागतो. पण जाण्याआधी तो ड्रॅगन बॉलही घेतो. त्याचे आजोबा केक घेऊन येतात तेव्हा त्यांना गोकू तिथे नसल्याचे दिसून येते. कारण ते पक्षासाठी निघून गेले होते. आणि त्याने त्याला काहीच सांगितले नाही. तिथे गोकू पार्टीत पोहोचतो. पण अंगारनस त्याला आत जाऊ देत नाही. आणि तो त्याच्या मित्रांसोबत त्याला धमकावू लागतो. आणि तो म्हणतो तू इथून निघून जा. इथे तुझा आदर नाही. यावर गोकूला खूप राग येतो. आणि तो म्हणतो की मी माझ्या आजोबांना वचन दिले होते.
मी आता लढणार नाही. अनगार्डस म्हणतो घाबरू नकोस. येथे भांडण होणार नाही. हत्या ही सामान्य गोष्ट असेल. आणि सगळे गोकूवर हल्ला करू लागतात. पण गोकू आपल्या सेन्सीचा वापर करतो आणि त्यांच्यापासून पळून जातो. आणि तो त्यांना एक-एक करून मारायला लागतो. ज्यामुळे सर्वजण जखमी होतात. त्यांच्या भांडणामुळे सगळे बाहेर पडतात. गोकू फुलरला म्हणतो की तुझे मित्र मला दाखवत होते की त्यांच्यात किती ताकद आहे. पण मी त्यांचा आवाज काढला. त्यामुळे रागाच्या भरात फुलर रस्त्यावरून गोकूवर हल्ला करण्यासाठी येतो. पण गोकू हुशारीने आपल्या गाडीवर चढतो. आणि फुलरच्या हल्ल्यातून तो पळून जात राहतो. ज्यामुळे त्यांची गाडी तुटते. फुलरचा एक मित्रही गोकूवर हल्ला करू लागतो. पण तो सहज सुटतो. ज्यामुळे ते दोघेही बेशुद्ध पडतात. आणि आता फुलरची गाडीही तुटते. ज्यामुळे तो आपले चक्र मोडल्याचा बदला घेतो. चिची देखील गोकूच्या स्टंटने प्रभावित होते. आणि ती त्याला सोबत घेऊन जाते. आणि ती त्याला सांगते की तू इतरांपेक्षा वेगळा आहेस. मला माहित आहे की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. पण आम्ही अगदी सारखेच आहोत. गोकू तिला सांगतो की आजचा वाढदिवस माझ्यासाठी बेस्ट आहे. चिची त्याला विचारते की तुझे आईवडील कुठे आहेत. गोकू सांगतो की माझे आजोबा म्हणतात की मी 18 वर्षांची झाल्यावर ते मला सर्व काही सांगतील. आणि आज मी 18 वर्षांचा आहे. आपण गोकूच्या घराचे दृश्य पाहतो जिथे गोहन ध्यानात असताना त्याच्यावर हल्ला करतो. पण त्यांच्या हल्ल्यातून तो बचावतो. तेवढ्यात पिकोलो तिथे येतो. त्याला पाहून गोहान आश्चर्यचकित होतो. पिकोलो म्हणतो की ड्रॅगन बॉल येथे नाही. पण ते मला कुठल्याही किमतीत मिळेल. आणि तो आपल्या शक्तीने त्यांना त्रास देऊ लागतो. आणि तो बाहेर येतो आणि आपल्या शक्तीने संपूर्ण घर उद्ध्वस्त करतो. त्याचवेळी गोकूच्या लक्षात येतं की आपल्या आजोबांचं काहीतरी वाईट झालं आहे. आणि तो पटकन तिथून पळून जातो आणि घराच्या दिशेने धावतो. आणि बघतो की संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले आहे. जंगलात दडपलेला आजोबांचा आवाज त्याला ऐकू येतो. गोकू त्याला बाहेर काढतो. गोहन त्याला सांगतो की माझ्याकडे जास्त वेळ नाही. गोकू त्याला विचारतो की हे कसे घडले. गोहान त्याला सांगतो की पिकोलो आता परत आला आहे. त्याला सर्व ड्रॅगन बॉल मिळवायचे आहेत. त्यामुळे तुम्ही त्याला सुरक्षित ठेवा. गोकू त्याच्या खिशात ड्रॅगन बॉल आहे की नाही हे तपासतो. पण ड्रॅगन बॉलला स्पर्श केल्याने गोकूला दृष्टी मिळते. ज्यात त्याला जगाचा विनाश दिसतो. ज्यामुळे तो घाबरतो. गोहन त्याला सांगतो की तुला पाऊजूमध्ये मास्टर रोशी शोधायची आहे. तो म्हणतो की पिकोलो परत आला आहे. पिकोलोला या जगातून नष्ट करण्यासाठी तुला 7 ड्रॅगन बॉल शोधावे लागतील असेही तो त्याला सांगतो. आणि तेही ग्रहणाच्या आधी. गोहान यांची प्रकृती बिघडत चालली आहे. मरण्यापूर्वी तो गोकूला आठवायला सांगतो. नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवा. की तू आहेस. असं म्हणत तो श्वास सोडतो. याचं गोकूला खूप दुःख आहे. दुसऱ्या दिवशी तो अंत्यसंस्कार करतो. मग जेव्हा तो आजोबांच्या खोलीत जातो. मग त्याला गोकूसाठी बनवलेले खास कपडे मिळतात. तेवढ्यात गोकूला कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. कारण बुल्मा नावाची मुलगी रागावली होती. ती गोकूवर बंदूक दाखवते. गोकूला वाटते की ती पिकोलो आहे. म्हणून तो तिला म्हणतो की तू माझ्या आजोबांना मारलेस. मग बुल्मा त्याला सांगते की जर मी पिकोलो असतो तर मी तुलाही मारले असते. कोणीतरी माझा प्रोमेथियन बॉल चोरला आहे. आणि मी त्याच्या शोधात आलो आहे. जे तुमच्यासोबत आहे. आणि त्याच्यावर गोळीबार सुरू करतो. गोकू त्याच्यापासून पळून जातो. आणि त्याचा ड्रॅगन बॉल पकडतो. बुल्मा त्याला सांगते की मला प्रोमेथियन बॉल द्या. 20 वर्षांपूर्वी तो माझ्या वडिलांना भेटला. आणि काल रात्री तुम्ही ते चोरलं असेलच. गोकू म्हणतो की तू काय म्हणतो आहेस ते मला समजत नाही. पण हा प्रोमेथियन बॉल नाही. पण ड्रॅगन बॉल. ज्यात 4 स्टार आहेत. मी आजोबांना वचन दिले की मी ते सुरक्षित ठेवीन. म्हणून मी तुला ते घेऊ देणार नाही. बुल्मा त्याला सांगते की तू खोटं बोलत आहेस. त्या चेंडूला 5 स्टार होते. मग गोकू त्याला ड्रॅगन बॉल दाखवतो. ज्यामुळे गोकूने आपला ड्रॅगन बॉल चोरलेला नाही असा त्याचा विश्वास बसतो. आणि त्याला असे वाटते की असे आणखी चेंडू असतील. मग गोकू त्याला सांगतो की या जगात 7 ड्रॅगन बॉल आहेत. आणि तो त्याला विचारतो की तुझा ड्रॅगन बॉल कसा चोरीला गेला. बुल्मा त्याला सांगते की काल रात्री एक चोर माझ्या आजोबांच्या कॅप्सूल कॉर्पोरेशन या कंपनीत घुसला होता. ज्याने गार्डला मारून तो ड्रॅगन बॉल मिळवला. म्हणजे पिकोलोकडे 2 ड्रॅगन बॉल्स आहेत. बुल्मा गोकूला सांगते की मी माझ्या वडिलांना वचन दिले होते की मला ड्रॅगन बॉल परत मिळेल. म्हणून मी तुला गोळ्या घातल्या. मला वाटलं तू तोच चोर आहेस. गोकू त्याला विचारतो की माझ्याकडे ड्रॅगन बॉल आहे हे तुला कसे कळले. बुल्मा त्याला सांगते की मी ड्रॅगन बॉल डिटेक्टर बनवले आहे. जे ड्रॅगन बॉलमधून बाहेर आले. तरंगला मी शोधून ती त्याचे स्थान सांगते. गोकू त्याला विचारतो की तुला ड्रॅगन बॉल का घ्यायचा आहे. त्याच्या मदतीने मी प्रसिद्ध होऊ शकतो असे बुल्मा त्याला सांगते.
कारण ड्रॅगन बॉलला मी अनंत विजेचा स्रोत बनवीन. गोकू त्याला सांगतो की आपण एकमेकांना मदत करू शकतो. मला पाओझूच्या मास्टर रोशीला जायचं आहे. म्हणून तू मला तिकडे घेऊन जा. मी तुला ड्रॅगन बॉलकडे घेऊन जाईन. बुल्मा त्याला सांगते की मला तुझी गरज नाही. माझ्याकडे ड्रॅगन बॉल डिटेक्टर आहे. गोकू त्याला सांगतो की पिकोलो ड्रॅगन बॉलच्या मागे आहे. त्यामुळे तुला माझ्या मदतीची गरज भासेल. मग बुल्मा त्याला होकार देतो आणि त्याच्याशी हातमिळवणी करतो. मग बुल्मा आपली बाईक ॲक्टिव्हेट करते, जे अतिशय प्रगत होते. ज्यास ते मास्टर रोशीच्या शोधात जातात. डीबीडीच्या मदतीने मास्टर रोशी घरी पोहोचतात. बुल्मा आवाज न करता घरात प्रवेश करतो, ज्यासोबत गोकूही त्याचा पाठलाग करतो. जिथे चुकून त्यातून एक गोष्ट पडते, ज्याचा काही दगड उड्या मारतात, ज्याला गोकू आपल्या वेगाने पकडतो. पण दगड एका भांड्याला धडकतो, ज्याने मास्टर रोशीचे डोळे उघडतात. त्याला गोकू चोर वाटतो, त्यामुळे तो त्याच्यावर हल्ला करतो, ज्याशी गोकूही त्याच्याशी लढू लागतो. पण तो त्याला जिंकू शकत नाही. त्यामुळे तो शॅडो क्रेनच्या ताकदीने त्याच्यावर हल्ला करतो. पण तो पुढे जातो, ज्यामुळे बुल्मा खूप दूर पडतो. शॅडो क्रेन स्ट्राईकच्या ताकदीने गोकूला गोहानने प्रशिक्षण दिले आहे हे रोशीला समजते. गोकू त्याला विचारतो की तू माझ्या आजोबांना कसे ओळखलेस. रोशी सांगते की मी गोहानला प्रशिक्षण दिले. तो मास्टर रोशी आहे यावर गोकूचा विश्वास बसत नाही, कारण तो तितका म्हातारा नव्हता. गोकू सांगतो की पिकोलोने माझ्या आजोबांची हत्या केली. पण मरण्यापूर्वी त्याने मला सांगितलं की मी तुला शोधून काढायला हवं, कारण ग्रहणाच्या आधी आपल्याला 7 डीबीडी शोधावे लागतात. रोशी त्याला सांगते की मला पिकोलो अंधश्रद्धाळू वाटायचा, पण माझ्या मालकाने मला एक कविता सांगितली की 6 डीबीडी शोधावे लागतील, जे माणसाचे भवितव्य ठरवेल. मृत्यू आणि भीतीच्या शक्तींशी लढणे. सिंहाचा आत्मा आधी आलाच पाहिजे. मग तो त्याचा डीबीडी शोधू लागतो, पण तो सापडत नाही. पण गोकूला डीबीडीची जाणीव होते, त्यामुळे तो बाहेर काढतो. पण डीबीडीला स्पर्श करताच त्याला काही दृष्टी मिळते, ज्यात तो पुन्हा जगाचा आणि विश्वाचा विनाश पाहत होता. रोशी त्याला सांगते की भविष्यवाणी खरी असेल तर मग 7 दिवसांत सूर्य गर्द लाल होईल. ग्रहण होणार आहे. त्यामुळे पिकोलोला रोखण्यासाठी मला तुला प्रशिक्षण द्यायचे आहे, ज्यासाठी आपल्याला एका गुप्त ठिकाणी जावे लागते, जिथे मी तुला कीची ऊर्जा शिकवीन. आणि त्याला मजबूत बनवण्यासाठी त्याच्या मागे तो एक मोठा जड पाय देतो, ज्यामुळे त्याला चालत जावे लागते. तो पुढे जात राहतो. तलावात लपलेला पिकोलो आपल्याला दिसतो. त्याला 3रा डीबीडीही मिळतो. तिथे रोशी बुल्मा आणि गोकूला घेऊन दगडी मंदिरात येते आणि त्याला सांगतो की इथे खूप शांतता आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे चांगले प्रशिक्षण देऊ शकेन. पण मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेणारी बरीच मुलं आधीपासूनच होती हे त्याला दिसतं. यामुळे रोशी आश्चर्यचकित झाली आहे. गोकूला तिथे चिची दिसते, जो मार्शल आर्ट शिकत होता. गोकू त्याला विचारतो की तू इथे काय करतो आहेस. तर चिची त्याला टॉयसांमध्ये ते सांगते. स्पर्धेसाठी सर्व स्पर्धक प्रशिक्षण घेण्यासाठी येतात आणि मला मार्शल आर्ट्सही आवडतात. म्हणून तो रोशी गोकूला फोन करतो. त्यामुळे चिची त्याला यावर्षी स्पर्धेत येण्यास सांगते, जेणेकरून आम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. गोकू रोशीला येतो. तर बुल्मा तिथे येतो आणि त्याला सांगतो की इथे येणे व्यर्थ नाही. मला येथे आणखी एका डीबीडीचा सिग्नल मिळाला आहे आणि ते त्या दिशेने वाटचाल करू लागतात. रोशी गोकू बाईकवर एअर बेंडिंग तंत्र शिकवू लागते. बुल्माला डीबीडीचा सिग्नल मिळू लागतो, ज्याच्या मदतीने ती वेगाने बाईक चालवते. पण ते समोरच्या खड्ड्यात पडतात, जे यमचा नावाच्या माणसाने खोदले होते. म्हणून जेव्हा बुल्मा त्याला मदत करण्यास सांगते, तर यमचा त्याला सांगतो की माझ्याकडे सीडी आहे, मी तुला बाहेर काढू शकतो. पण त्यासाठी पैसे मोजावे लागतात. मला तुझी बाईक द्यायची आहे. परंतु बुल्मा त्याला दुचाकी देण्यास नकार देते, ज्यामुळे तो खड्ड्यात अडकला आहे. गोकू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण तो तसे करू शकत नाही. रोशी सर्वांना डीबीडीची गोष्ट सांगते. साधारण 2000 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. हा ग्रह जवळजवळ नष्ट झाला होता. माणसांनी नाही, पण अंतराळातील एलियन्सनी तसे केले. त्यांची नावे होती पिकोलो आणि ओरोझू. त्यांना रोखण्यासाठी 7 जादुई शक्ती. दोघांनी मिळून लढा दिला, पण त्यांच्याकडून त्यांचा पराभव होत होता. त्यामुळे त्यांनी बलिदान दिले आणि 7 डीबीडी बनवले, ज्याने माफुबा नावाचा शाप निर्माण झाला, ज्याने पिकोलो काबीज केला. पण पिकोलो आता मोकळा झाला आहे आणि 2 दिवसांनी सूर्याच्या दिवशी तो आपला शिष्य ओरोझारूचे पुनरुज्जीवन करेल. म्हणूनच आम्हाला 7 डीबीडी शोधावे लागतील, पिकोलोला रोखण्यासाठी, ज्याच्या मदतीने आपण शेनलोंगचा ड्रॅगन आत्मा म्हणू शकतो.
ज्यामुळे आमची एक इच्छा पूर्ण होईल आणि आपण इच्छापत्रात पिकोलोला मारण्यासाठी वरदान मागू. जगाला वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. तेवढ्यात बुल्माला तिच्या डिटेक्टरमधून ड्रॅगन बॉलचा सिग्नल मिळतो. कारण ड्रॅगन बॉल जवळच होता. मास्टर रोशी आपल्या शक्तीने खड्ड्यातून बाहेर पडतात आणि यमचाला सांगते की तू आमच्याबरोबर खूप खेळलास, पण आता आमच्याकडे वेळ नाही, त्यामुळे माझ्या मित्रांना बाहेर काढा. तेवढ्यात गोकू त्यांना फोन करतो आणि त्यांना सांगतो की ड्रॅगन बॉल इथे जमिनीवर आहे, म्हणूनच आपल्याला खोदकाम करण्यासाठी काही साधनांची गरज असते. रोशीला यमचाचं ड्रिलिंग मशीन दिसतं, म्हणूनच आम्ही त्याच्याशी करार करतो. आपल्याला आमची मदत करावी लागेल, त्या बदल्यात तुम्हाला बुल्माच्या संशोधनात 30% वाटा मिळेल. यमचा त्याच्या कराराला होकार देतो आणि खड्ड्यात खोदकाम करण्यास सुरुवात करतो, ज्यामुळे तेथील गुहेत छिद्र निर्माण होते, ज्यातून तो पुढे जाऊ लागतो. तिथे आपल्याला पिकोलो दिसतो, ज्यांच्याबरोबर त्याची साथीदार माई सांगते की मी योशिकाचा पाठलाग केला, ज्यामुळे तो गोकूला प्रशिक्षण देत असल्याचे मला समजले आणि आता तो आणखी एका ड्रॅगन बॉलच्या मागे आहे, म्हणूनच आपण त्याला थांबवायला हवं. पिकोलो आपल्या रक्ताने काही प्राणी बनवतो. तिथे गोकू आणि त्याचा साथीदार एका ज्वालामुखीपर्यंत पोहोचतात, जिथे त्यांना ड्रॅगन बॉल दिसतो, पण तो खड्ड्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दगडावर ठेवण्यात आला होता. त्यांना खड्डा कसा ओलांडायचा हे समजत नाही. तरीही पिकोलोचे प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात, म्हणूनच गोकू आणि योशी त्यांच्याशी भांडू लागतात. पण ते 1-2 होते. योशीने एका ड्रॅगन प्राण्याला खड्ड्यात फेकले, ज्याचा तो मृत्यू होतो. यावरून गोकूला कल्पना येते आणि तो त्या जनावरांना खड्ड्यात फेकून देऊ लागतो, ज्यामुळे खड्ड्यात रस्ता तयार होतो. योशी आपल्या योजनेवर खुश आहे. आता गोकू त्या जनावरांच्या मदतीने खड्डा ओलांडून ड्रॅगन बॉलपर्यंत पोहोचतो. पण जेव्हा तो त्याला स्पर्श करतो तेव्हा त्याला पुन्हा दृष्टी मिळते, ज्या तो जगाचा नाश होताना पाहतो. आणि त्याचे आजोबा त्याला सांगत होते, हा विनाश थांबवण्याची शक्ती तुमच्यातच आहे. त्यामुळे माई त्याच्यावर हल्ला करते आणि ड्रॅगन बॉल घेते आणि पळून जाऊ लागतो. पण गोकू त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला खाली उतरवतो आणि ड्रॅगन बॉल मिळतो. रोशी गोकूला सांगते की त्याने देव पाहिला आहे आणि तो तुला भविष्य दाखवत होता. गोकू त्याला सांगतो की ओजारू जगाचा नाश करेल आणि तुला मारून टाकेल आणि बुल्मा आणि यमचा वध करील. योशी त्याला सांगतो की भविष्य नेहमीच बदलते. गोकू म्हणतो की मी ओजारूचा पराभव करीन. रोशी सर्वांना सांगते की पिकोलोला पराभूत करण्यासाठी माझ्याकडे आणखी एक पद्धत आहे, पण आपल्याला टायसनला जावं लागतं. मग जिवंत असलेल्या माईंना आपण पाहतो आणि तिचं म्हणणं ऐकून घेतो. मग आपण पाहतो की रोशी टायसनमधील त्याचा जुना मास्टर शिफू नॉरिसपर्यंत पोहोचतो. रोशी त्याला सांगते की मला जी समस्या वाटली ती खोटी होती, त्यावर आता माझा विश्वास बसला आहे आणि आता पिकोलोला रोखण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल, ज्यासाठी मला त्या दिव्य पात्र महापुबाची गरज आहे. तेव्हा शिफू म्हणतो की तो तुझी सगळी ऊर्जा शोषून घेईल आणि तुम्ही मरू शकता. मग रोशी म्हणते की गोकू अजून तयार नाही, म्हणून मला त्या दिव्य पात्राने पिकोलोचा वध करायचा आहे. शिफू म्हणतो की मी सकाळपर्यंत महापुबाला देईन. त्यानंतर आपण टायसन स्पर्धा पाहतो, ज्यात माई चिचीशी लढत आहे आणि ती हुशारीने त्याला जखमी करते आणि त्याचे रक्त मिळवते. गोकूही तिथे जातो, पण त्याआधीच ती तिथे गेली होती. आपण यमचा आणि बुल्मा पाहतो, जे आता एकमेकांना पसंत करत होते. बुल्मा यमचाला सांगते की आपण अजूनही पिकोलोला थांबवू शकतो, कारण आमच्याकडे अजूनही 3 ड्रॅगन बॉल आहेत आणि जोपर्यंत पिकोलोला सर्व ड्रॅगन बॉल मिळत नाहीत, तो आपले जग नष्ट करू शकत नाही. यामुळे यमचा खुश आहे. रोशी गोकूला एअर बेंडिंग तंत्राचा शेवटचा धडा सांगते आणि ते शिकण्यासाठी तुम्हाला काही जादुई शक्ती शिकायला हव्यात असं तो म्हणतो. विश्वाची शक्ती अनुभव आणि ती आपल्या आत घ्या. असे करून रोशी मशाल पेटवते. हे पाहून गोकू खुश होतो. रोशी त्याला सांगते की तू जितक्या जास्त सराव करशील तितक्या लवकर तू ते शिकशील आणि ते तिथून निघून जातात. गोकूही रात्रभर त्याचा सराव करतो, पण तो मशाल पेटवू शकत नाही. त्यामुळे तो मेणबत्तीने मशाल पेटवू लागतो. मग चिची इथे येते. त्याला कोण सांगते की ही फसवणूक आहे. त्यामुळे गोकू ती मशाल पेटवत नाही आणि तो त्याला सांगतो की माझे आजोबा मला सांगायचे की जादुई शक्तीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर मला स्वतःशी एकरूप व्हावे लागेल, माझ्या शत्रूबरोबरही. पण याचा अर्थ काय ते मला अजून समजलेलं नाही. चिची त्याला सांगते की मला वाटते की मी तुला काही लोभ द्यायला हवा. जर तुम्ही या 5 टॉर्च जाळल्या तर तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता. गोकू पूर्ण उत्साहाने आपल्या ऊर्जेने मशाल पेटवू लागतो, पण तो फक्त 2 टॉर्च पेटवू शकतो. चिची त्याला सांगते की तू हे करू शकतोस.
त्यामुळे गोकूचा स्वतःवर विश्वास असतो आणि तो आपल्या पूर्ण ऊर्जेने तिन्ही टॉर्च पेटवतो. यामुळे चिची खुश होऊन तिला किस करते, कारण तिलाही तो आवडू लागला. आपण शिफूला पाहतो जो आपल्या शिष्यांसमवेत ते जादुई भांडे माफुबा बनविण्यास सुरुवात करतो. बुल्मा जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिला काहीतरी ऐकू येते आणि जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तिला चिची तिथे असल्याचे दिसते, म्हणून ती तिला जाऊ देते. पण चिचीच्या वेशात ड्रॅगन बॉल घेऊन पळून जाणारी माई आहे. बुल्मालाही तिच्या डिटेक्टरवरून ही गोष्ट कळते, त्यामुळे ते तिच्या मागे धावू लागतात. पण तिने आपल्या बंदुकीला आग लावली. मग चिची तिथे येते, जो तिला दिसणारा दिसतो आणि तिच्याशी भांडू लागतो. मग गोकूही तिथे येतो, जो त्या दोघांमधील खरी चिची ओळखत नाही. त्यामुळे जेव्हा नकली चिची खाली पडते तेव्हा ती गोकूला मदत करण्यास सांगते. त्यामुळे तो चिचीवर हल्ला करतो आणि तिला बेशुद्ध करतो. पण त्याच्या हातावर खुणा आहे हे पाहिल्यावर त्याला समजतं की त्याने ख्या चिचीला बेशुद्ध केलं आहे. मग माई त्याच्यावर पाठीमागून हल्ला करते आणि त्यालाही दुखवते. मग यमचा आणि बुल्माही तिथे येतात, जे त्याला पकडण्यासाठी त्याच्यावर गोळीबार करतात. पण ती तिथून पळून जाते. योशीने पाहिले की गोकूची वाईट अवस्था आहे आणि तो जवळजवळ मरण पावला होता. त्यामुळे जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला समोर तिचे आजोबा दिसतात, जे तिला सांगतात की तू इतक्या लवकर मरणार नाहीस. आता पिकोलोला पराभूत करायचे आहे. तर गोकू म्हणतो की मी ओजारूला कसे पराभूत करणार. तर गोहन तिला सांगतो की तुला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल, जे तुम्ही आहात. मग योशी आपल्या ऊर्जेने गोकूला पुनरुज्जीवित करतो, ज्यामुळे गोकूला खूप त्रास होतो. बुल्माला 7 ड्रॅगन म्हणत सिग्नल मिळतो. तर ती तिच्या मैत्रिणींना सांगते की पिकोलोकडे 7 ड्रॅगन बॉल आहेत. योशी सांगतो की ते आता ड्रॅगन मंदिरात असतील, कारण तोच ड्रॅगन म्हणता येईल. आणि आता ते गोकूला सोबत घेऊन तिथून निघू लागतात. मग शिव येऊन योशीला दिव्य वाटी महाभुबा देतो. मग यमचाच्या गाडीतून ते निघतात. तिथे पिकोलो ड्रॅगन मंदिरात पोहोचतो. ज्या माई सांगते की मी 2000 वर्षे लहान होतो, पण आता मी या ड्रॅगन बॉलच्या सहाय्याने जगाचा नाश करीन आणि माझा बदला घेईन. ते ड्रॅगन बॉल तिथे ठेवताच ड्रॅगन टेम्पल बाहेर येतं. योशी देखील आपल्या मित्रांसोबत तिथे पोहोचू लागतो. यमचा आपली गाडी उडवू लागतो. ड्रॅगन मंदिरात पोहोचताच योशी आपल्या शक्तीने पिकोलोवर हल्ला करतो. सराव थांबवताच आणखी एक ड्रॅगन बॉल खाली पडतो. पण यामुळे त्याच्या गाडीलाही अपघात होतो आणि तो खूप दूर पडतो. गोकूही आजोबांचे कपडे घालून पिकोलो समोर येतो आणि तो म्हणतो की मी ओजारूचा पराभव करीन. तर पिकोलो सांगतो की जेव्हा लाल चंद्र सूर्यास्त करेल तेव्हा तुम्ही स्वतः ओजारू व्हाल. गोकूचा यावर विश्वास बसत नाही. मग सूर्य मावळतो आणि गोकूला काहीतरी होते. पिकोलो सांगतो की तू ओजारू महान वानर आहेस, ज्यांना आयुष्यभर लहानपणी पाठवण्यात आलं होतं. त्यामुळे मोठे झाल्यावर या जगाचा नाश करा. आणि हेच तुझं नशीब आहे. गोकू आता महाकाय वानरात बदलू लागतो आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. यमचाला खाली पडलेला ड्रॅगन बॉल मिळतो, म्हणून पिकोलो ओजारूला त्याच्या मागे पाठवतो. बुल्मा आणि यमचा तेथून पळून जाऊ लागतात. तर मास्टर योशी त्या दिव्य घड्याळाच्या सहाय्याने माफू बाम मंत्र सक्रिय करण्यास सुरुवात करतात, जेणेकरून तो पुन्हा पिकोलोवर नियंत्रण ठेवू शकेल. पण पिकोलो आपल्या शक्तीने ते दिव्य घड्याळ मोडतो, ज्यामुळे ते दोघेही दूर पडतात. योशियांची प्रकृती अत्यंत वाईट आहे. तर ओजारू यमचावर हल्ला करतो आणि त्याला दूर सोडतो आणि ड्रॅगन बॉल बुल्माच्या मागे आणायला येऊ लागतो. पण मास्टर योशी त्याचा पाय पकडतो, त्यामुळे ओजारू त्याला मारू लागतो. योशी ओजारूच्या आत उपस्थित आहे. गोकू म्हणतो की ओजारूला बळजबरीने पराभूत करता येत नाही. विश्वासानेच तुम्ही जिंकू शकता. मग योशी मारला जातो. गोकूला याचे खूप वाईट वाटते आणि तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. त्याला आजोबांचे शब्द आठवू लागतात की तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, की तू खूप चांगला आहेस. गोकूला त्याच्या बहिणीचीही आठवण येते आणि तो पुन्हा नॉर्मल होतो. पिकोलोला याचे आश्चर्य वाटते आणि आता गोकू त्याच्याशी लढू लागतो, बुल्माकडून ड्रॅगन बॉल घेण्यासाठी. तो त्याला मारायला लागतो, पण मग यमचा त्याला मागून गोळी मारतो आणि बुल्माला वाचवते. तर गोकूने ओजारूचा ताबा घेतला होता, त्यामुळे तो ओजारूच्या सामर्थ्याने पिकोलोवर हल्ला करतो, हवा वाकविण्याच्या तंत्राने, ज्यामुळे पिकोलोचा मृत्यू होतो. त्यानंतर सूर्यग्रहणही संपते. गोकू आणि त्याचे मित्र मास्टर योशीकडे येतात आणि त्यांच्या निधनाने ते दुःखी आहेत. मग गोकूला आठवतं की शैलोंग आपली एक इच्छा पूर्ण करू शकतो, ड्रॅगन मंदिरात 7 चेंडू ठेवून. गोकू शैलोंगला फोन करतो, जे ड्रॅगनला तिथे घेऊन येते. गोकू योशीला त्याला पुनरुज्जीवित करण्यास सांगतो, ज्याद्वारे शैलोंग ड्रॅगन मास्टर योशीला पुनरुज्जीवित करतो आणि तेथून निघून जातो आणि तो ड्रॅगन बॉलही नाहीसा होतो.
मास्टर योशी त्या तिघांना सांगतो की मी स्वर्गात पोहोचलो होतो, जिथे मला गॉन भेटला. पण मग त्याने मला ढकलून बाहेर काढलं आणि म्हणाली की तुला आता गोकूला बरंच काही शिकवायचं आहे. मग गोकू म्हणतो की तो अगदी बरोबर बोलत होता. बुल्मा त्याला सांगतो की ड्रॅगन बॉल गायब झाला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा शोधावे लागेल. मग आपण बघतो की गोकू चिचीला भेटायला जातो. त्याला भेटून ती खूप खुश आहे. गोकू म्हणतो की मला तुला दुखवायचे नव्हते, पण मी तुला दुसऱ्या कोणासाठी घेऊन गेलो. चिची म्हणते की मी तुला मला मारू दिले. पण गोकू म्हणतो की मी उन्हात होतो आणि तिथे अंधार होता, त्यामुळे आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आपल्यापैकी कोणाला मार्शल आर्ट चांगले माहीत आहे आणि ते लढायला तयार असतात. आणि हा सिनेमा इथेच संपतो. मग त्याचा मिड क्रेडिट सीन आपल्याला दाखवला जातो, जिथे एक महिला पिकोलोवर उपचार करते, कारण तो अजूनही जिवंत आहे. आणि याच सस्पेन्समुळे अखेर हा सिनेमा संपतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मग हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा. आणि पुढे कोणता सिनेमा बघायचा आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. बघितल्याबद्दल धन्यवाद.